तर नमस्कार मित्रांनो, तुमचं डबल एकदा स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वर मध्ये. मित्रांनो, आज आपण ही जी काही व्हिडिओ बनवत आहोत ना, तुम्ही नक्कीच माझी मागची व्हिडिओ बघितली असाल, हेच मी एक गृहीत धरतो. मित्रांनो, आज आपण काय बघणार आहोत की मित्रांनो, भावांना तुम्ही कितीतरी बाहेर पैसे दिले, म्हणजे हे बघा त्या स्ट्रॅटेजीसाठी नाही, की काय बाहेर किती जरी पैसे दिले, की हा कोर्स घ्या, 9 रुपयाचा कोर्स घ्या, 9,000चा घ्या, 90,000चा घ्या किंवा 9 लाखाचा घ्या. मित्रांनो, तुम्हाला असं नॉलेज कुठंच भेटणार नाही. ते पण काय, आपण काय ते एक्सपिरियन्स नॉलेज आहे आपलं. मित्रांनो, आपण असं कधी करत नाही की तुम्ही लाख रुपये द्या, आमच्या इकडे या व कोर्स घ्या, असा मेसेज करा, फॉर्म फिल करा व तुम्ही हे इंडिकेटर फॉलो करा, आमचं हे इंडिकेटर आहे ते फॉलो करा, आमची ही स्ट्रॅटर्जी ब्रेकआउट झाल्यावर तुम्ही बाय करा किंवा सपोर्ट ब्रेक झाल्यावर तुम्ही सेल करा. नाही मित्रांनो, आपलं जे काही नॉलेज आहे, जे काही ऑपरेटर नॉलेज आहे, ते तुम्हाला स्वतः मी मराठी कम्युनिटीमध्ये काय तर पहिला तुमच्यासाठी आलेलो आहे. फक्त जे काय आपले मराठी माणूस आहे ना, ते त्यांच्यासाठीच मी आलेलो आहे, की कोणाचं पण मित्रांनो, जास्ती कोणाचे जे काही पैसे ना, वायफळ वायफळ म्हणण्यापेक्षा वायफळ नाही, वायफळ आपण काहीच बोलणार नाही. आपल्याला काय काय नाही काही शिकायला भेटतंय मित्रांनो, बरोबर की नाही? मी आज जर का 1 रुपया लावतोय, तर मला काय तर 2 रुपयाचं नॉलेज भेटतंय, एक्सपिरियन्स येतोय, जो कोणाकडे नाही, बरोबर की नाही? जो सगळ्यांकडे जेव्हा एक्सपिरियन्स येईल, केव्हा येईल पण प्रत्येक गोष्ट जर का आपण चुका करतच शिकत राहिलो, तर आपल्याला पुढे जायला भरपूर टाइम होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला असं काही करायची जरूरत पडणार नाही. मित्रांनो, मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितले असेल, आपण अनालिसिस केलं होतं की बीटीसी जे काय ते एक असा एक मूव्ह देणार आहे. मित्रांनो, आपण 1:2 मार्क केलं होतं, बीटीसीने मूव्ह किती दिलाय मित्रांनो? एक जस्ट बघा तुम्ही, 4,500 पॉईंट बीटीसीने आज मूव्ह केलेले आहे. किती? 4,500, 4,500. मित्रांनो, जर तुम्ही 0.01 लॉट जरी घेतला असता ना, तुमचे $45 ऑलमोस्ट किती 3,500 ते 4,000 पर्यंत तुमचं काय ते कॅपिटल झालं असतं. ॲव्हरेज लोक 0.05 लॉट घेतात मित्रांनो, कम से कम $200 प्रत्येकी कमवले असते, ऑलमोस्ट 15,000. ठीक आहे. ॲट द शेवटच्या दिवशी म्हणजे काय, ॲट द एंड ऑफ द डे म्हणजे आपण काय शिकलो, आज आपण दिवसभरात आपण काय शिकलो, हे सर्वात महत्त्वाचं आहे, बरोबर की नाही? मित्रांनो, हे जे काही नॉलेज आहे ना तुम्हाला, कुणीच यूट्यूबला मराठी ट्रेडरमध्ये कुणीच, मराठी कम्युनिटीमध्ये कुणीच देणार नाही. आपला पहिला चॅनल जो काय तर ट्रॅप ट्रेडिंग व लिक्विडिटी ग्रॅप ट्रेडिंग सर्वात महत्त्वाची. लिक्विडिटी ग्रॅप जी काय ट्रेडिंग आहे ती सर्वात महत्त्वाची. तर आपल्याला एकदा लॉजिक समजून घ्या मित्रांनो. हे बघा, आपण जे काही सेल साईड व्हिडिओ बनवलेली होती ना, आपल्या फेवरमध्ये मार्केट गेलं होतं, पण मी एक काय गोष्ट सांगितली, इथं हॉल्टेशन झालं व इथं रिव्हर्सल खाल्ला, तर मी काय हा ट्रेड होल्ड करणार नाही. ओके, कारण की एक कायम लक्षात राहू द्या, की जे रिअल ब्रेकआउट आहे ना, रिअल ब्रेकआउट ते टाइमपास नाही करत. समजतंय तुम्हाला? आता समजा हा ब्रेकआउट झालाय, याला जर खाली यायचं असतं ना, हा लगेच असं गेला असता. ओके, यांनी थांबायचंच नव्हतं इथं. मग यांनी काय तर ह्या ब्रेकआउटला थांबायचं नव्हतं, हा सपोर्टला थांबायचं नव्हतं, पण मग जेव्हा रिव्हर्सल खाल्ला तेव्हाच आपला ट्रेड इथं बनलेला आहे. मित्रांनो, मित्रांनो 15 मिनिट टाइम फ्रेमला आपली ही स्ट्रॅटर्जी म्हणा व सेटअप, स्ट्रॅटर्जी नाही म्हणणार आपण, आपला हा सेटअप आहे. काय आपला हा सेटअप आहे. ओके, आता ह्या सेटअप लिक्विडिटी ग्रॅप सेटअप्स याला असं म्हणतात मित्रांनो. आणि मी तुम्हाला पहिले पण असे भरपूर सारे सेटअप सांगितलेले आहे. तुम्ही कुठलाही विचार न करता बिंदास पूर्ण व्हिडिओ बघत जा, तेव्हा तुम्हाला नॉलेज येणार आहे. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नाही का? आता आपण जर का बघितलं, तर हा काय तर बिटकॉईनचं अनालिसिस. बिटकॉईनच्या अनालिसिसमध्ये आपण कधीच, आपले एस एल पण हिट झाले आपण मान्य पण करतो, आपले प्रॉफिट पण हिट झाले आपण मान्य करतो. हे काय पार्ट ऑफ प्रोसेस आहे. हा काय एक प्रोसेसचा भाग आहे, हा एक ध्येयाचा भाग आहे. आपण खूप मोठं बनणार आहे मित्रांनो. मित्रांनो, तर आपण हे जे काही बघितलं, तर तुम्ही प्लीज शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, आणि आपला जो काही टार्गेट आहे तो हिट झालेला आहे. धन्यवाद.